नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप आणि रब्बी पीक विमा मंजूर आणि यादीसुद्धा आलेली आहे। तर मित्रांनो, खरीप आणि रब्बी पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्याची यादीही सुप्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी फळपीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परवानगीत होत आहेत। अशा प्रकारांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 च्या अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 अन्वये निर्णय घेण्यात आलेला असून संदर्भ क्रमांक 2 च्या परिपत्रकान्वये सादर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आलेल्या आहेत। कृषी आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक 4 च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत अंबिया बहार 2021-22 करिता एकूण 29,025 रुपये इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेसाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीनेत होती। शासन निर्णय। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाचे प्रस्तावित केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अंबिया बहार 2021-22 करिता एकूण रुपये 29,025 रुपये इतकी रक्कम खालील स्तंभ क्रमांक 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वितरित करण्याची शासनाच्या मान्यता देण्यात आलेली आहे। धन्यवाद।